पहिले छपरी होता. कठीण पहिल्यापेक्षा पहिलेच छान वाटत होतं. आहे की नाही? आता नाही. आता सिन्सिअर मुलगा दिसते. पहिले काही कामाचं लोक नव्हतं. भारी होता ना. नाही आता स्मार्ट बॉय झाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे चैतन्य दांडगे आणि आज आहे तारीख 7. चला आता आजच्या ब्लॉगला सुरू करूया. नेहमीप्रमाणे आजच्या दिवशीही दिवसाची सुरुवात एक कडक चहाने करूया. चहा पिल्यानंतर मामाकडे जाऊया. मामाचा फोन आला होता. मग काय, चाबी घेतली, दरवाजाला कुलूप लावलं आणि निघलो मी. रस्त्यामध्ये खूप गर्दी नव्हती आणि पोहोचलो इकडे. इकडे आल्यावर जेवण केलं. जेवणामध्ये शेवभाजी, भात आणि पोळ्या केलेल्या होत्या. मग आरामशीर जेवण केलं. जेवण झाल्यावर एक मस्त पिक्चर पाहायला मामासोबत. पिक्चरचं नाव तर काही सांगता येणार नाही, पण मस्त वाटला. मी युजली टी व्हीवर जास्त पिक्चर पाहत नाही, फोनवरच पाहतो जे काही पाहिले ते. आणि चला परत आता इकडे आलो आणि चाललो आता परत नेट कॅफेवर, कारण की काल तर काही काम झालं नव्हतं आणि आज झालं तर होऊन जाईन एखाद्या वेळेस, बघू. खूप चालल्यानंतर शेवटी पोहोचलो मी दुकानामध्ये. नेट कॅफेवर माझा फॉर्म वगैरे भरला आणि परत निघलो घरी जाण्यासाठी. खूप डोकं दुखत होतं राव, म्हणून काय केलं, चहा पिली. चहा पिल्यानंतर पप्पांनी हे करून दिलं मला. त्याच्यामध्ये काय केलं, आलू, शेंगदाणे आणि लसूण टाकून काहीतरी फ्राय करून दिलं. त्यानंतर थोडा आराम केला आणि निघलो मामाकडे. मामाकडे गेल्यावर खिचडी खाल्ली टी व्ही पाहता पाहता. टी व्हीमध्ये एक पिक्चर लावला होता मामाने, पण मी फोनमध्येच पाहतो. मग त्या वेळात थोडा बसलोच होतो की मामीनी गरम गरम हलवा दिला आम्हाला. हलवा खाल्ला आणि मग मस्त पिक्चर पाहिला. चला आता मामा मामीला विचारूया त्यांना कशी वाटली माझी कटिंग. मग मामा मामी कशी वाटली माझी कटिंग? कठीण पहिल्यापेक्षा पहिलेच छान वाटत होतं. आहे की नाही? आता नाही. आता सिन्सिअर मुलगा दिसते. पहिले किती मस्त वाटत होतं राव, मस्त लंबी केस, दाढी. कॉलेज कुमार दिसायचं पहिले. आता सिन्सिअर वाय, जसं शाळेतला मुलगा. आहे की नाही? हा, शाळेतला मुलगा दिसत आहे. पहिले छपरी होता. आता काय बी आता सिन्सिअर झाला. पहिले मस्त नव्हतं का, भारी केस होते. पहिले काही कामाचं लोक नव्हतं. भारी होता ना. नाही आता स्मार्ट बॉय झाला. हो, ती कागद बंद केली. कुठं कुठं फिरण्यात आले. भीमा कोरेगाव. मी पहिले जेजुरीला गेलो होतो सकाळी, कारण की इकडे खूप गर्दी होती आणि लहान बाळ ते पण होते त्यांच्यासोबत. मग आम्ही पहिले जेजुरीला गेलो, मग तिकडून येता येता भीमा कोरेगावला पण गेलतो. मध्ये कोणते पाहिले नाही का स्थळ? नाही, गड्यामध्ये काही पानच झालं नाही. का बरं? काय काय खाल्लं? खाल्लं मस्त. आता काय 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 बिर्याणी बिर्याणी खाल्ली का? नाही, बिर्याणी वगैरे नाही खाल्ली. माझे व्हिडिओ बघता का नाही? नाही राव, जेव्हा टाइम भेटला तेव्हा पाहतो. टाइम भेटला तेव्हा का? सध्यामध्ये कोणता व्हिडिओ भारी होता माझा? हा होता चांगला, जेजुरीचा. हा, तुम्ही बघता की नाही मग आम्ही व्हिडिओ? बघते ना, टीव्ही पाहतात ना, काही युट्यूबवर पाहतात करून. पण पहिल्यापेक्षा चांगले होऊ लागले आता व्हिडिओ, बरं का. हो का? क्वालिटी सुधारली आता. हा, भाषा सुधारली. नाही आता. जरा मराठीतून बोलतो भाषा सुधारली. पहिले आज हिंदी, आज मराठी, कोणती आहे तो, असं होतं. नाही, आता नवीन वर्षापासून सुधारू लागलो आणखीन. दुसरं बी दाखवण्यात येऊ लागलेत का? हा, नाही आता फिरू लागलो ना थोडं थोडं. आता कुठं जायचं फिरायचं? सध्या तरी नाही, जाऊ नंतर. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे घरी आलो, थोडा आराम केला आणि चला आता आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाशान माझं वर्कआउट, मामाकडचा चहा पाणी आणि मामीने केलेले आलूचे पराठे आणि आलूचे भजे.